नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। भरत गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा वसंत मोरे यांनी दावा केला। गुवाहाटीच्या बगलामुखीमधून मांत्रिक आणून गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा वसंत मोरे यांनी दावा केलाय। गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। मंत्री भरत गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केलाय। मध्य प्रदेशातल्या बगलामुखी गावातनं मांत्रिक बोलावत गोगावलेंनी घरातच पूजा केल्याचा दावाही मोरेंनी केलाय। 17 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावलेंच्या घरात मांत्रिक राहायला होते असंही मोरे म्हणाले। वसंत मोरेंनी भरत गोगावलेंचा याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय। भरत गोगावलेंची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचंही मोरे म्हणाले। 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू। तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा अघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? त्याच्यामध्ये ते नाही का असे साधू बिधू बसतात, ओम फट स्वाहा करतात, अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतलंय आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात। अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर जोरदार टीका केली होती। रश्मी ठाकरेंमुळेच शिवसेना फुटल्याचा दावा गोगावलेंनी केला होता। त्यानंतर आता गोगावलेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। जर वसंत मोरेंना काय जर प्राप्त करायचं असेल आणि त्यांना वाटत असेल, जर भरत शेठने तिथे जाऊन जे काही पूजापाठ केला आणि त्याच्यामुळे ते आमदार झाले, मंत्री झाले, तर मग त्यांना पण घेऊन जाऊ। ते जर अगोदर आम्हाला बोलले असते निवडणुकीच्या, तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं। त्यांना पण आम्ही बऱ्यापैकी नेऊन देवीच्या चरणाजवळ लीन केलं असतं आणि त्यांचाही होम करून दिला असता। त्यांना जर आता वाटत असेल जर भरत शेठने काय करून चमत्कार झालेला असेल, तर मग तुम्ही या, तुम्हाला पण एकदा मी घेऊन जातो तिथं आणि तुमचा पण चमत्कार तिथं घडवायला देवीला आम्ही सांगू त्या होम हवनच्या माध्यमातून।